नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस इकॉनॉमिक्समधील शेवटचं चॅप्टर या ठिकाणी बघतोय. त्यामध्ये वेजेस हा भाग बघितलेला आहे. त्यानंतर रेंट हा बघतोय. तर रेंटचं आपण या ठिकाणी कन्सेप्ट बघितलेला आहे. रेंटचे प्रकार बघितलेले आहेत किंवा भाटकाचे प्रकार बघितलेले आहेत. भाटकाचा फरक बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रेकॉर्डोचा भाटक सिद्धांत. आता रेकॉर्डोचा भाटक सिद्धांत हा बघत असताना भूमीचे भाटक कशा रीतीने ठरते या संबंधी रेकॉर्डोचा अर्थशास्त्रांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांताला रेकॉर्डोचा आर्थिक भाटक अभिप्रेत आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा आर्थिक भाटक सिद्धांत असं म्हटलं जातं. आता तो सिद्धांत या पद्धतीनं आहे. भूमीचे मूलभूत व अविनाशी गुण वापरल्याबद्दल भूमीच्या एकूण उत्पन्नापैकी भूमी मालकाला द्यावयाचा हिस्सा म्हणजे भाटक होय. यह सिद्धांत पुन्हा एकदा रिपीट करतो. भूमीचे अविनाशी मूलभूत व अविनाशी गुण वापरल्याबद्दल भूमीच्या एकूण उत्पादनापैकी भूमी मालकाला द्यावयाचा हिस्सा म्हणजे भाटक होय. आता या व्याख्येवरून किंवा या सिद्धांतावरून या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं भूमीलाच फक्त भाटक मिळतं. भाटक हे अधिक्य स्वरूपाचे असते, म्हणजे उत्पन्नातील हिस्सा त्याला द्यायचा असतं, म्हणजे अधिक्य स्वरूपातील या ठिकाणी असतं. त्यानंतर भूमीत अविनाशी व मूलभूत द्रव्यामुळे भाटक निर्माण होते. भूमीतील जे अविनाशी गुण आहेत किंवा मूलभूत जे द्रव्य आहेत त्यामुळं या ठिकाणी भाटक निर्माण होतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि भाटकाच्या पुढील वैशिष्ट्यामुळे भाटक निर्माण होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे भाटकाचे जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यावर या ठिकाणी भाटक निर्माण होतं. भूमी हे गुणभिन्नता व स्थितीभिन्नता असते. म्हणजे गुणभिन्नता या ठिकाणी भूमी वेगळी आहे तर दुसऱ्या ठिकाणी वेगळी आहे असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतं. आणि त्यावरून या ठिकाणी साधारणतः भाटक निर्माण होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. कारण रत्नागिरी साईडकडे गेलं तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो की भाटक हे जमीन लालवट कलरची आहे तर आपल्या इकडं या ठिकाणी काळी कलरची या ठिकाणी जमीन आहे असं आपल्याला म्हणता येतं किंवा भूमी आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर भूमीचा मर्यादित पुरवठा हा देखील या ठिकाणी भाटक निर्मितीला कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर भूमीला लागू होणाऱ्या अराहसी उत्पत्ती नियम. भूमीमध्ये अराहसी उत्पत्ती नियम लागू होतोय, म्हणजे त्याच्या उत्पादनामध्ये वाढ केलं किंवा उत्पादनासाठी तुम्ही जी लागवड करताय त्या लागवडीमध्ये कंटिन्यू वाढ केलं तर त्या वाढीबरोबर या ठिकाणी तुमचं उत्पादन घटत जात असतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे 5,000 खर्च करून या ठिकाणी 50,000 रुपयाचं उत्पन्न होत असेल तर 10,000 खर्च करून 1,00,000 रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी होत नाही. याला अराहसी उत्पत्ती नियम असं म्हणतात. म्हणजे 90,000चं या ठिकाणी उत्पन्न होतं. 15,000 खर्च केला तर 1,50,000च्या ऐवजी या ठिकाणी 1,20,000 रुपयेच या ठिकाणी उत्पन्न होतं आहे. म्हणजे या ठिकाणी अराहसी उत्पत्ती नियम या ठिकाणी लागू होतोय असं आपल्याला म्हणता येतं. आता रेकॉर्डोचा भाटक सिद्धांतामध्ये 2 लागवडी दिलेल्या आहेत. एक विस्तृत लागवडीत भाटक निर्मिती आणि दुसरा आहे सखोल लागवडीत भाटक निर्मिती. आता विस्तृत लागवडीत भाटक निर्मिती कशा पद्धतीने होते त्यासाठी विशिष्ट परिस्थितीमध्ये समान क्षेत्रफळाच्या म्हणजे 5 एकर कोणताही या ठिकाणी समान क्षेत्रफळाच्या परंतु गुणभिन्नता किंवा स्थिती भिन्नता असलेल्या भूमीच्या तुकड्यावर, म्हणजे 5 एकरची या ठिकाणी सुपीक जमीन घ्या आणि 5 एकरची कमी सुपीक जमीन घ्या या पद्धतीनं, पण त्यामध्ये गुणभिन्नता असले पाहिजे. त्यासोबतच क्षेत्रफळाने समान असले पाहिजेत.
या तुकड्यावर श्रम भांडवलाच्या सारख्याच मात्रा उपयोगात आणून श्रम भांडवलाच्या सारख्याच मात्रा या ठिकाणी उपयोगात आणायचं आहे. केल्यानंतर उत्कृष्ट भूमी तुकड्यापासून कनिष्ठ भूमी तुकड्यावरील उत्पादनापेक्षा जे जास्तीचे उत्पन्न होते त्याला भाटक असं म्हटलेलं आहे. आता रेकॉर्डने या ठिकाणी सखोल आणि विस्तृत लागवड अशा दोन लागवडी दिलेल्या आहेत. विस्तृत लागवडीत भाटक निर्मिती कशी होते तर 5 एकर आणि 5 एकर असे भूमीचे दोन तुकडे आहेत समान क्षेत्रफळाच्या पण गुणभिन्नता असलेले, म्हणजे सुपीक जमीन आणि कमी सुपीक जमीन या पद्धतीनं. तर या ठिकाणी कमी सुपीक जमिनीमध्ये कमी उत्पन्न मिळणारे आणि जास्त सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पन्न मिळणारे असं आपल्याला म्हणता येतं. आणि या फरकामुळंच या ठिकाणी भाटक या ठिकाणी निर्मिती होत असतं असं रेकॉर्ड म्हणतात. आता यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. भूमीचे 3 तुकडे दिलेले आहेत. पेज नंबर 249 वर या ठिकाणी ते एक्झाम्पल आहे. गव्हाचे उत्पादन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी क ख ग हे 3 भूमीचे तुकडे दिलेले आहेत. आता हे क्षेत्रफळाने समान पण गुणभिन्नता असले, क जमीन ही जास्त सुपीक आहे, ख जमीन ही मध्यम सुपीक आहे, तर ग जमीन ही कमी सुपीक आहे. आता लागवडीसाठी जो श्रम भांडवलावर खर्च करायचा आहे तो 1200 रुपये 1200 रुपये आणि 1200 रुपये तिन्ही जमिनीवर या ठिकाणी खर्च केला आहे. पण त्यांच्या उत्पादनामध्ये सुपीक जमिनीमध्ये 10 क्विंटल निघतं, मध्यम सुपीक जमिनीमध्ये 8 क्विंटल निघतं, तर कमी सुपीकमध्ये 6 क्विंटल उत्पादन या ठिकाणी निघतं असं आपल्याला म्हणता येतं. तर या ठिकाणी मग त्याचा बाजारभाव समजा 200 रुपये क्विंटल आहे तर 2000 रुपये त्याचं एकूण उत्पन्न होईल आणि खर्च 1200 रुपये तर 800 रुपये इन्कम होईल. त्यानंतर 1600 रुपये दुसरं 8 क्विंटल गुणिले 200 तर 1600 रुपये 400 रुपये उत्पन्न मिळतं. तर 1200 रुपये उत्पन्न या ठिकाणी होतोय 6 क्विंटलचं आणि 1200च खर्च या ठिकाणी उत्पन्न मिळत नाही. आणि रेकॉर्ड होणं काय म्हणतात तर ग जमिनीमुळं ख जमिनीला या ठिकाणी काय म्हणतात भाटक मिळालेलं आहे आणि ख जमिनीमुळं क जमिनीला भाटक मिळालेलं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे कमी सुपीक जमिनीपासून या ठिकाणी मध्यम सुपीक जमिनीला भाटक मिळतं आणि मध्यम सुपीक जमिनीपासून या ठिकाणी सुपीक जमिनीला भाटक मिळतं असं या ठिकाणी रेकॉर्ड म्हणतात. आणि यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण म्हणजे एक बेट आहे जे की निर्मनुष्य आहे. सुरुवातीला निर्मनुष्य आहे म्हणजे तिथं कोणतीही लोकवस्ती नाही आहे, एकही माणूस नाही आहे. मग त्या बेटावर समजा काही लोक गेले तर त्यावेळेस काय होईल, त्याने उदरनिर्वाहासाठी शेती वगैरे करतील. मग त्या ठिकाणी जमिनी लागवडीखाली आणतील, मग उत्पादन चालू होईल. मग समजा आणखीन दुसरे काही लोक आली आणि त्यांनी देखील या ठिकाणी शेती निर्माण करायचं चालू केलं तर या ठिकाणी त्यांना जमीन पाहिजे यासाठी काय करतील, त्यांनी भाटक द्यायला तयार होतील. आणि म्हणून या ठिकाणी कमी सुपीक जमिनीमुळं मध्यम सुपीक जमिनीला आणि मध्यम सुपीक जमिनीमुळं या ठिकाणी उच्च जी जमीन आहे किंवा सुपीक जमीन आहे त्या जमिनीला भाटक मिळतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं या ठिकाणी आहे. आता त्याची आकृती 250 पेजवर आहे. य अक्षावर उत्पादन रुपयामध्ये दिलेलं आहे आणि अक्ष अक्षावर ते जमिनी जे सुपीकतेनुसार या ठिकाणी वर्गवारी केलेली आहे क ख ग ते दिलेलं आहे या ठिकाणी. आणि जो डार्क भाग केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला भाटक मिळतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सखोल लागवडीत भाटक निर्मिती कशा पद्धतीने होते ते बघायचं आहे. भूमीचा किंवा जमिनीचा पुरवठा मर्यादित असतो. भूमीचा आपल्याला पुरवठा मर्यादित आहे हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. आणि त्यामुळे सखोल लागवड पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जातो. सखोल लागवडीत एकाच जमिनीच्या तुकड्यावर एकाच जमिनीच्या म्हणजे तुम्ही 5 एकर घेताय सुरुवातीला तर 5 एकर त्याच तुकड्यावर या ठिकाणी साधारणतः
श्रमाच्या अधिकाधिक मात्रा वापरून या ठिकाणी उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न म्हणजे अगोदर या जमिनीमध्ये 5,000 रुपये खर्च केला तेव्हा उत्पन्न किती होतं, 10,000 खर्च केला तेव्हा उत्पन्न किती होतं, 15,000 खर्च केला तेव्हा उत्पन्न किती होतं. या पद्धतीनं या ठिकाणी सखोल लागवड आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता ते सखोल लागवडीत कशा पद्धतीनं आहे, विशिष्ट परिस्थितीत जमिनीच्या विशिष्ट क्षेत्रफळात एकापेक्षा जास्त श्रम भांडवलाच्या सारख्याच मात्रा उपयोगात आणून उत्पादन केल्यास सीमांतपूर्व मात्रेपासून सीमांत मात्रेपेक्षा जे जास्तीचे उत्पादन प्राप्त होते त्याला भाटक असं म्हटलेलं आहे. म्हणजे सीमांतपूर्व मात्रा म्हणजे शेवटच्या अगोदरची मात्रा या ठिकाणी जे आहे त्याच्यापेक्षा जे सीमांत उत्पादन होतं किंवा सीमांत मात्रा वापरताय त्यापासून जे जास्तीचं उत्पादन होतं त्याला भाटक असं म्हटलेलं आहे. आता शेतीत अराहसी उत्पत्ती नियम लागू होत असल्यामुळे एकाच जमिनीच्या तुकड्यावर श्रम भांडवलाच्या सारख्या मात्रा या ठिकाणी लागवड लावल्या असता प्रत्येक पुढील मात्रेपासून मिळणारे उत्पादन हे घटत जाते आपल्याला माहीत आहे. आता ते उदाहरणावरून या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये श्रम भांडवलाच्या मात्रा, पहिली मात्रा, दुसरी मात्रा, तिसरी मात्रा. आता ही प्रत्येक मात्रा 1200 रुपयाची आहे. म्हणजे 1200 रुपये खर्च येतोय. तर पहिली मात्रा वापरला असता 10 क्विंटल या ठिकाणी उत्पादन होईल, दुसरी मात्रा वापरला असता 8 क्विंटल उत्पादन होईल, तिसरी मात्रा वापरला असता 6 क्विंटल उत्पादन होईल. आणि त्यानुसार 800, 400 आणि काहीच या ठिकाणी उत्पन्न होणार नाही. या पद्धतीनं ही सखोल लागवड आहे. सखोल लागवडीची या ठिकाणी जे तक्ता दिलेला आहे तो 251 पेजवर आहे आणि 252 पेजवर त्याची आकृती आहे. त्याच पद्धतीनं आता रेकॉर्डोच्या या सिद्धांतावर काही आक्षेप किंवा टीका करण्यात आलेल्या आहेत. त्या टीका या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्या टीका कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. 1 नंबरची टीका, भूमीची शक्ती मूलभूत व अविनाशी नसते. म्हणजे या ठिकाणी ही एक टीका करण्यात आलेली आहे. भूमीत असलेली मूलभूत अविनाशी गुणामुळे भाटक मिळतं असं रेकॉर्डो म्हणतात. या रेकॉर्डोच्या मतावर टीका करणाऱ्याने हल्ला चढवलेला आहे असं आपल्याला म्हणता आहे. भूमीला निसर्गतः काही प्रमाणात उत्पादक शक्ती असते, परंतु तिच्यात रासायनिक खत वापरलं किंवा पाणी पुरवठ्याची जी सुविधा आहे ते योग्य केली, मशागत केली तर उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते असं या ठिकाणी जे टीकाकार आहेत त्यांनी मत मांडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर या ठिकाणी जर सतत लागवड केली तरी देखील या ठिकाणी तुमच्या उत्पादनामध्ये घट होतं आणि अविनाशी गुण असतील तर उत्पादन तेवढंच निघालं पाहिजे, कारण भूमीमध्ये मूलभूत गुण आहेत असं टीकाकार असं म्हणतात असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर 2 नंबर, रेकॉर्डने गृहीत धरलेल्या लागवडी क्रम बरोबर नाही. प्रथम जास्त सुपीक जमीन, त्यानंतर कमी सुपीक जमीन, त्यानंतर कनिष्ठ दर्जाची जमीन या पद्धतीने लागवडी क्रम रेकॉर्डोनी या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. पण हा क्रम कोणत्या आधारावर आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही आहे. कारण प्रथम लागवडीसाठी जमीन जी आणली जाते ती सुपीकतेपेक्षा सोयीची किंवा अधिक सोयीची याचा विचार करण्यात येतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे सोयीनुसार या ठिकाणी जमीन लागवडीखाली आणली जाते. आता बेटावर या ठिकाणी जर कोणी गेला असेल तर सुपीक जमीन समजा 10 किलोमीटरवर आहे आणि ती डोंगराळ भागामध्ये कुठंतरी आहे. या पद्धतीनं म्हणजे डोंगराळ भागामध्ये कुठंतरी सपाट या ठिकाणी मैदान आहे, त्या मैदानावर सुपीक जमीन आहे आणि खाली या ठिकाणी जे या ठिकाणी लोक आलेले आहेत त्या ठिकाणी समजा मध्यम सुपीक जमीन आहे किंवा कनिष्ठ जमीन आहे. त्यांनी काय करतील तर साधारणतः ती जमीन अगोदर वापरण्याचा प्रयत्न करतील, कारण या ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार पाणी पुरवठ्याची सोय आहे,
कनिष्ठ दर्जाची जमीन आहे तर लगेच या ठिकाणी, किंवा त्यांच्या घरापासून या ठिकाणी अंतर कमी आहे त्या ठिकाणी लागवड घेण्याचा प्रयत्न करतील असं आपल्याला म्हणता येतं. हे टीकाकारांचं मत आहे. ठीक आहे. त्यानंतर सीमांत भूमीची कल्पना बरोबर नाही. सीमांत भूमी अस्तित्वात असल्यामुळे सीमांतपूर्व भूमीला भाटक मिळते हा रेकॉर्डोच्या मतावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. कारण टीकाकारांच्या मते भाटक रहित सीमांत भूमी अस्तित्वातच नसते. म्हणजे सीमांत भूमी, शेवटची भूमी असं अस्तित्वात नसतं किंवा भाटक रहित भूमी अस्तित्वात नसते. कारण भूमीचा हा पुरवठा मर्यादित असतो. भूमीचा पुरवठा मर्यादित असतो व लोकसंख्या वाढती आहे. त्यामुळे भूमीची मागणी सतत वाढत आहे. म्हणून भाटक रहित भूमीपासून सुद्धा भूमीला भाटक मिळू शकते असं आपल्याला म्हणता येतं किंवा टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर सिद्धांतातील विसंगती हा एक आहे. त्यामध्ये भूमीच्या मूलभूत व अविनाशी गुणामुळे भाटक मिळते असं रेकॉर्ड व्याख्येत सांगतात, परंतु सीमांत भूमीला भाटक मिळत नाही असं दुसरीकडं या ठिकाणी रेकॉर्ड सांगतात. म्हणजे भूमीमध्ये जे अविनाशी गुण आहेत किंवा मूलभूत जे गुणधर्म आहेत त्यामुळं या ठिकाणी भूमीला भाटक मिळतं असं रेकॉर्डने व्याख्या मांडलेलं आहे. पण एका ठिकाणी काय म्हणतात, सीमांत जमिनीमुळं किंवा सीमांत पूर्व जमिनीमुळं सीमांत जमिनीला भाटक मिळतं. सीमांत जमिनीमुळं या ठिकाणी कनिष्ठ दर्जाची जी आहे किंवा मध्यम जमीन आहे त्याला भाटक मिळतं असं म्हटलेलं आहे. सीमांत जमिनीला भाटक मिळत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा सिद्धांतामध्ये विसंगती दिसते असं आपल्याला म्हणता येतं. एक तर त्याची व्याख्या बरोबर असेल किंवा त्यांचं मत बरोबर असेल असं या ठिकाणी विसंगती दिसते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर 5व्या नंबरची टीका, पूर्ण स्पर्धा व दीर्घकाळ ही गृहीते बरोबर नाही आहेत. पूर्ण स्पर्धा तर ॲक्च्युअलमध्ये अस्तित्वात नसते असं आपल्याला माहीत आहे आणि प्रत्यक्षात ती अनुभवास देखील येत नाही. आणि दीर्घकाळात या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सर्वच्या सर्व या ठिकाणी काय मृत असू असं आपल्याला म्हणता येतं. अल्पकाळ हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो आणि अल्पकाळाच्या दृष्टीने हा सिद्धांत या ठिकाणी विचार केलेला नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरची टीका, भाटकाचा पिकाच्या किमतीवर प्रभाव पडत नाही हे चुकीचं आहे. आता भाटकाचा पिकाच्या किमतीवर प्रभाव पडत असतो. कारण भाटक किंवा भाडं आपण साधं दुकानाचं भाडं देखील कुठून काढत असतो तर त्या दुकानाच्या सेलमधून काढत असतो. म्हणजे एखादी वस्तू विकायचं आहे तर आपल्याला समजा ती 10 रुपयाला पडत असेल, त्याची मॅन्युफॅक्चरिंग आपल्या दुकानामध्ये येऊन पडत, तर आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट 2 रुपये जोडू. आता त्या प्रॉफिटमध्ये आपण कशाचा विचार करू, आपल्या भाटकाचा. म्हणजे भाडं द्यावं लागतंय, त्यासोबत लाईट बिल आहे, त्यासोबत नोकरांचा पगार आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये इनबिल्ड असतात असं आपल्याला माहीत आहे. म्हणून या ठिकाणी विचार करण्यात आलेला नाही आहे की भाटकाचा पिकांच्या किमतीवर प्रभाव पडत नाही असं रेकॉर्ड म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये किमतीवर त्याचा प्रभाव पडत असतो. जर समजा नोकरांच्या पगारी वाढल्या, भाटक वाढलं, लाईट बिल वाढलं, त्यानंतर इतर गोष्टी ज्या आहेत GST असेल ते वाढले, तर या ठिकाणी आपण काय करतो की ज्या थोड्याशा किमती वाढीव दराने या ठिकाणी विकत असतो. कारण त्यामधून आउटपुट निघालेलं आपण यांच्यामध्ये वितरण करू असा आपण या ठिकाणी विचार करतोय, पण या ठिकाणी रेकॉर्डनं विचार केलेला नाही आहे. त्यानंतर भूमीचाच फक्त शेताकरिता उपयोग होतो हे म्हणणे बरोबर नाही. आता याचे कारण आज भूमीचा उपयोग फक्त शेतीकरिता होत नसून निरनिराळ्या कारणांकरिता होत असलेला आपल्याला दिसून येतोय. शेतीकरताच या ठिकाणी भूमीचा उपयोग होतोय का? नाही. इंडस्ट्रीज या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्यासाठी देखील या ठिकाणी भूमी वापरली जाते, फक्त शेतीसाठीच या ठिकाणी उपयोग होत नाही. त्यानंतर भाटकाच्या वेगळ्या सिद्धांताची गरज नाही आहे.
भाटकाच्या वेगळा सिद्धांत मांडायची गरज नाही आहे असं टीकाकार म्हणतात, कारण या वेगळ्या सिद्धांतात त्यांनी असं काही वेगळं मांडलेलं नाही आहे. वितरणाच्या सिद्धांतावरून देखील या ठिकाणी भाटकाचं वितरण होऊ शकतं असं या ठिकाणी टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर भाटक फक्त भूमीलाच मिळते हे म्हणणे देखील अवास्तव आहे असं टीकाकारांना म्हटलं आहे. भाटक हे फक्त भूमीलाच मिळतं, हे विशेषतः भूमीलाच मिळतं हे म्हणणं देखील चुकीचं आहे. रेकॉर्डने तसा आग्रह धरलेला आहे, त्या आग्रहावर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले आहे, टीका करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. भूमीप्रमाणेच इतर घटकसुद्धा त्याचा पुरवठा मर्यादित असल्यास त्यांना देखील भाटक या ठिकाणी मिळू शकतं असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे ज्या गोष्टीचा पुरवठा मर्यादित आहे त्यांना देखील या ठिकाणी भाटक मिळू शकतं असं या ठिकाणी म्हणता येतं, असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञ सांगतायत. ठीक आहे, या ठिकाणी आहेत रेकॉर्डोचा भाटक सिद्धांत. या ठिकाणी आता भाटक हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर व्याज हा भाग आहे. व्याज आपण पुढील तासाला या ठिकाणी बघूया. ठीक आहे, धन्यवाद.